मी ठिकाणी कुठं त्या ठिकाणी आमदारी झालो किंवा खासदारी झालो, कोणत्याही पदावर गेलो मोठ्या, त्या ठिकाणी ज्या दिवशी शेतकऱ्यांना नाही होईल म्हणलं मी त्या ठिकाणी त्या सत्तेला लाथ मारी, त्या खुर्चीला लाथ मारी, त्या ठिकाणी मी करते ना सभागृहामध्ये. त्या ठिकाणी आमच्या दुधाला भाव नाही, आमच्या मालाला भाव नाही, खताचे भाव वाढतात, आमच्या पॉयझनचे भाव वाढतात, एंड्रेस जे लागते, कीटकनाशक जे लागते त्याचे भाव वाढतात. प्रत्येकाचे भाव वाढत राहतात. एक दिवशी शेतकरी जात कमकुवत होणार आहे आणि एक दिवस नष्ट होणार आहे. जय महाराष्ट्र. मी गणेश लंबे पाटील, बुलढाणाकर. बुलढाण्यामध्ये एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा गावगाड्यातून या ठिकाणी पोचतोय, हे माझं खूप भाग्य आहे. तसं तर मी एक खेड्या भागातला एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मजुराचा मुलगा आहे. माझ्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं करताना खूप कष्ट घेतलेले. ज्यावेळेस माझ्या आईवडिलांनी मी लहान असताना मला पोसलंय, त्यावेळेस आमची परिस्थिती खूप अत्यंत हालाखीची होती. अक्षरशः मातीचं घर होतं, 10 बाय 10ची खोली होती. त्या खोलीमध्ये आम्ही 6 जण राहायचो. मला 2 बहिणी आणि 2 भाऊ, एक माझा भाऊ होता. आम्ही त्यामध्ये राहायचोय. पण बाबांनी 1 रुपयापासून हमाली केली. पाठीवर पोतं घेतलं, पोतं वरती चढायचं, खाली आणायचं, खूप त्यांनी सोसवलंय. आणि त्यानंतर त्यांनी त्या हमालीच्या पैशातून थोडं एक जागा घेतली, म्हणजे मोक्यावरती जागा घेतली. जागा घेतल्यानंतर ती जागा तशीच पडली. मग माझ्या काकांनी त्यांना एक गाडी वगैरे घेऊन दिली, की बाबा तू चला गाडी चालव. ठरवत असताना की आता मी तर लहानच होतो ना, मी अक्षरशः 6 वर्षाचा असताना मला बाबांनी व्यवसायात उतरवलं. अक्षरशः 50 रुपयापासून मी व्यवहार चालू केला, दुकान चालू केलं. की बाबा बोलायची की चल काहीतरी चालू कर. बाबांनी जागा घेऊन दिली होती. मी 50 रुपयाच्या अक्षरशः एक मूग डाळचं पाकीट असतं, ते पाकीट घेऊन बसलो होतो एका ठिकाणी. पाकीट घेऊन बसलो होतो. मग तिथूनच मला एक ऊर्जा तयार झाली बाबाची. आणि बाबाचा त्या ठिकाणी मला हात लागला आणि तिथपर्यंत मी तिथून वर येऊन गेलो. आज तसं करता करता आज माझं खूप मोठं किराणा दुकान आहे. त्या ठिकाणी आज माझ्या किराणा दुकानाचा कमीत कमी 9 ते 10 हजार रुपये ग्रामीण भागामध्ये एक रोजचं डेली काउंटर आहे. तर तसं बाबांनी मला खूप सहकार्य तर केलंच, पण 90% बाबाचं मला इतकं सहकार्य होतं की बाबा शेती बी करायचे आणि मला सहकार्य बी करायचे. बाबांनी आधी जे सोसलं ते मला लक्षात असताना, म्हणून मी कुठल्याहीच परिस्थितीत बाजूला गेलो नाही किंवा असं बिघडायची किंवा असं वेगळे धंदे वगैरे केले नाही. मी माझं शिक्षण प्राथमिक एक खेड्या भागामध्ये गावामध्ये झालेलं आहे, माझ्या सावत्र्यामध्ये झालेलं आहे. इयत्ता 4थी पर्यंत मी तिथंच शिकलो आहे. नंतर माझं माध्यमिक शिक्षण हे नायगावला झालेलं आहे. मी 12वी पर्यंत तिथंच होतो. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन जे आहे BComमध्ये सिंधुताई जाधव यांच्या त्या कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी परत निर्णय घेतला की चला काहीतरी डिप्लोमा करू, काहीतरी व्यवसायाच्या बाबतीत काहीतरी करू. तर मग मी ITIला ॲडमिशन घेतली. औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेकरला मी ॲडमिशन घेतली. 2019ला मी ॲडमिशन घेतली. वेल्डर या ट्रेडला घेतली. मला चला म्हटलं काहीतरी मोठा व्यवसाय करू, काहीतरी मोठं वर्कशॉप करू, काहीतरी मोठं करायचं. या अनुषंगानं मी तो ट्रेड स्वीकारला आणि त्याच्यात मी घुसलो. वर्षभर गेले. माझा पेपर त्या ठिकाणी मी पेपरला बसलो आणि माझा एक पेपर त्या ठिकाणी बॅक आला. तरी खचलो नाही. मी परत 6 महिन्यांनी पेपर दिला. पेपर देत असताना थोडं मला नर्वस झालो होतो की चला आपला पहिला पेपर तर बॅक गेला, आता हा जायला नको, बाबा काय म्हणतील, आई काय म्हणतील. त्यानंतर मी तो पेपर दिला आणि चांगल्या मार्काने सुद्धा मी पास झालो. परत माझा वेळ निघून गेला असल्या कारणामुळे मी परत ITIलाच ॲडमिशन घेतली. ड्रेस मेकिंग या ट्रेडला, फॅशन डिझायनर या ट्रेडला ॲडमिशन घेतली. त्या ठिकाणी मी तिथे बी चांगला उत्तीर्ण झालो आहे. मग त्या ठिकाणी माझा कल बदलला. मला या राजकारणामध्ये आवड निर्माण झाली. मी विद्यार्थ्यासाठी लढा देत राहिलो. विद्यार्थ्याच्या हक्कासाठी सामाजिक प्रश्नावर मी लढा देत राहिलो. त्या ठिकाणी लढा देत असताना मला थोड्याशा अडचणी आल्या आणि त्या ठिकाणी माझ्या वडिलांना मला सांगितलं होतं तू कर, मी तुझ्यासोबत आहे. आईने सांगितलं होतं तू कर, मी तुझ्यासोबत आहे. असं सांगितल्यानंतर मला धीर आला. काका म्हणायचे तू थांब, याच्यात जाऊ नको, आपण खूप मोठे नाही, लोक आपल्याला काहीतरी करतील, बॅकफुटवर नेतील तुला, असं करतील तसं करतील सांगत मी काकाचं ऐकलं नाही. मी माझ्या मनाला सांगितलं, आईला सांगितलं, एक वेळ मी जीव सोडेल पण राजकारण कधी सोडणार नाही.
मी असं आईला सांगितलं आणि सर्व नातेवाईकांनाच मी सांगितलेलं आहे, की राजकारण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सोडणार नाही. राजकारणाचा इतका वेळ मी कुठेही सुद्धा गेलो, तर राजकारण माझं तिथं चालू होऊन जाते. कुठेही अन्याय होत असला, शेतकरी असो, विद्यार्थी असो, मी तिथं ताटकन उभे राहत असतो. कुठेही असो, ट्रेनमध्ये असो, बसमध्ये असो, रोडवर असो, कुठेही काय झालं तर मी त्या त्या ठिकाणी ताटकन उचलं. मी राष्ट्रवादी विद्यार्थीचा पहिल्यांदा मी सर्कलचा अध्यक्ष झालो. माझं काम बघता-बघता मला त्यांनी तालुका अध्यक्ष केलं. परत मग मला युवकचं अध्यक्ष केलंय. माझं काम प्रसारित झालंय तालुक्यामध्ये. सोशल मीडियावर मी ॲक्टिव्ह राहत होतो. सर्व काही होत होतं आणि त्यानंतर मला जिल्हा बॉडीवर घेण्यात आलं. मला जिल्हा बॉडीवर त्यांनी सचिव घेतलं. युवकचं सचिव घेतलं. त्यानंतर माझं परत काम बघता मला जिल्ह्याचं उपाध्यक्ष राष्ट्रवादीचं केलं आणि मग मी प्रदेशच्या राजकारणामध्ये उतरलो. मी सर्वांसोबत काम करायचं लागलोय. मी या पुढाऱ्यासोबत, त्या पुढाऱ्यासोबत सर्व महाराष्ट्राचे दौरे करत असताना मग मला ऑफर दिली. आमच्या पक्षाच्या मोठ्या ज्येष्ठ मंडळींनी आधी मला ऑफर दिली. म्हणे की "चला तुला प्रदेशच्या बॉडीवर घेऊ." म्हणलं, "ठीक आहे, काही अडचण नाही. तुमची जी आज्ञा असेल म्हणलं ती मी पालन करीन" म्हणलं आणि आज या ठिकाणी माझी काही दिवसातच समजा मला माझी नियुक्ती प्रदेशपती घेणार आहे. पण इथपर्यंत येत असताना खूप काही सोसलेलं आहे. खूप काही विरोधकांच्या अडचणी असतील, कोणाचे प्रस्थापित राजकारणी असतील त्यांचा दबाव, लोकांसाठी लढत-लढत करताना खूप काही सोसावं लागलं, काहीतरी केसेस अंगावर घ्याव्या लागल्या. पण मी तिथं थांबलो नाही. पण माझा नेहमीच असायचा मी विद्यार्थी आणि शेतकरी. माझा लढा हा कायम विद्यार्थ्यासोबतच राहणार. मला असं वाटतं, की सर्वजण शेतकऱ्यासाठी लढतात, सर्वजण बाकीच्यासाठी लढतात, पण मला विद्यार्थ्यासाठी लढायचं, विद्यार्थ्याचा नेता व्हायचं हे माझ्या मनात मी सांगितलं. मग असं करत असताना मला एक संधी मिळाली INची 2023मध्ये. 2023च्या मी नागपूरच्या समर समिटमध्ये गेलो. तिथं मला कळालं, की बाबा INमध्ये आल्यानंतर आपण काहीतरी विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवू शकतो. मग 2024मध्ये मला डिसेंबरमध्ये उमेदवारी मिळाली INची. मग मी कॉलेजच्या ठिकाणी उभा राहिलो. कॉलेजचे 2-3 विरोधक होते. त्या विरोधकांना मी माझं निवडून आलो. परत जिल्ह्यामध्ये मी निवडून आलो. माझं जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. परत इथं आल्यानंतर इथं परत निवडणूक झाली. इथं सत्ता संघर्ष करावा लागला. मग त्या ठिकाणी मी अपक्ष उमेदवार होतो. एका साईडनं सत्ताधारी पक्ष होता, एका साईडनं विरोधी पक्ष होता. पण माझी अपक्ष म्हणून माझी त्यांना गरज होती. पण मी ज्यांना साथ देईल, त्यांचं सरकार तिथं त्या ठिकाणी स्थापन होणार होतं. सरकार मी मी एका ठिकाणी एका पक्षाला पाठिंबा दिला आणि सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन करत असताना ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, की कोणाला कोणती खाती द्यायची. मग मला त्या ठिकाणी बोलावून घेतलं. मी ताटकन सांगितलं, "मला कुठलीही खाती नको. मला मुख्यमंत्री नको. मला विरोधी पक्ष नेता नको. कुठलंच नको. मला गृह नको. काहीच नको. फक्त मला शेतकरी खातं द्या." मी एवढी विनंती केली त्यांना आणि त्यांनी माझी विनंती मान दिला आणि मला त्या ठिकाणी कृषी खातं दिलं. कृषी खाते दिलं. त्या ठिकाणी मला विरोधकांचा खूप त्या ठिकाणी मला विरोध होता, की त्यांना असं जरेस फील होती. ते माझ्यावर चिडलेच होते, कारण की मी अपक्ष असताना दुसऱ्याला पाठिंबा दिला. तिथले मला ट्रोल करायचे सर्वच सत्ताधारी जे विरोधी बाकावरचे लोकं जे होते, सदस्य होते, मला ट्रोल करायचे आणि जे काही विचारायचं ते मलाच विचारायचे, माझ्यावरच प्रश्न करायचे. माझ्या कृषी विभागाबद्दलच प्रश्न बोलायचे. मग मला माझा विरोधी पक्ष नेता होता, माझा केशव नावाचा मित्र होता. ते मला त्याने विचारलं, की "शेतकरी मुलाला मोह नसतो" म्हणे. "का मोह नसतो?" म्हणे, की की मी कृषी मंत्री झालो INचा 2024चा. म्हणून त्यानं म्हटलं, की "शेतकऱ्याच्या पुत्राला मोह नसतो" म्हणे. मी म्हणलं, "मोह नसतो? मग शेतकरी पुत्राला शेतातच राबायचं का? शेतातच काम करून मरायचं का? शेतकरी पुत्रानं काय करायचं?" म्हणलं, "शेतकरी पुत्रानं भारताचं पंतप्रधान व्हायचं, शेतकरी पुत्रानं महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं, शेतकरी पुत्रानं भारतात जेवढं सर्वोच्च मोठं पद असेल त्या पदावर जायचं." या ठिकाणी मी त्यांना प्रश्नाचं उत्तर दिलं. सर्व सभागृह शांत झालं आणि टाळ्याच्या किलकारीत पुन्हा सभागृहाचा आवाज झाला. मला शेतकऱ्याचा मुलगा आहे तोपर्यंत शांत आहे. ज्यावेळेस शेतकरी काही प्रश्न तुम्ही निर्माण करत असेल त्या ठिकाणी ताठपणे उत्तर द्यायची ही शेतकऱ्याच्या मुलात हिंमत आहे आणि आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत उत्तर देण्यासाठी. आणि नेहमीच करता ट्रोल करायचे, की "शेतीमध्ये काय येतं तुला? असं येते, तसं येते." पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी त्यांना दिलं. म्हणलं, "माझा बाप त्या ठिकाणी शेतामध्ये गेला ना, तर माझं हे काळीज आहे ना, हे धगधग करते जोपर्यंत माझा बाप शेतामधून घरी येत नाही." अरे का? की बाबाला काही होईल का? बाबा रस्त्यामध्ये येताना काही साप चावल का? इचू चावल का? काही झाड पडेल का अंगावर? का कुठं गाडी स्लिप होईल का? काय होईल का? रात्री बेरात्री पाण्यामध्ये जातात. पाणी द्यासाठी रात्र किरकिर असते, काही डाक रात्र असते.
थंडीचं असते, रात्रभर थंडी असते आणि त्या थंडीमध्ये आम्हाला लाईन असते. आमचा जीव आम्ही हातावर ठेवून ठेवत असतो, की आमचा बाप येतो का नाही. कारण की ग्रामीण भागामधली परिस्थिती ही शक्यतो शहरी भागात लोकांना माहीत नाही. पण ग्रामीण भागातला जो तरुण आहे, हा त्याच्या बापाची चिंता करत असताना एकाने 90% रडतो, की बाप शेतामधून खरंच परत येईन का? कर्ज झालं बापाच्या बोकांडी, बापानं फाशी घेतली तर काय करायचं? घरं कोण चालवायचं? आईचा संसार उद्ध्वस्त होईल. आपल्याला कोण पोसायचं? आई-वडील बहिणीचं लग्न कोण करायचं? खूप बिकट परिस्थिती आहे ना. त्यानंतर मी सांगितलं त्यांना, की शेतकऱ्यावर ज्या दिवशी अन्याय होईल, मी ठिकाणी कुठे त्या ठिकाणी आमदारी झालो किंवा खासदारी झालो, कोणत्याही पदावर गेलो मोठ्या, त्या ठिकाणी ज्या दिवशी शेतकऱ्यावर अन्याय होईल म्हणलं, मी त्या ठिकाणी त्या सत्तेला लाथ मारीन, त्या खुर्चीला लाथ मारीन. या ठिकाणी मी ही गर्जना त्या सभागृहामध्ये केली. त्या ठिकाणी हे झालं आणि मी कायम शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकरीसाठी मी लढत राहतो. आता गेली तर मी यावेळेस इथे येत असताना मी सोयाबीनपासून तर आपलं हरभऱ्यापर्यंत काढणी सगट, त्यानंतर त्यांची फवारणी सगट, संत्र असतील, पपई असेल, त्यानंतर डाळिंब असेल, केळी असेल, ऊस असेल, या सर्व मी पिकांना या ठिकाणी पाहणी करून आलो. शेतकऱ्याचे हाल काय आहे? काय आहे? नेमकं ते काय करतात? त्यांच्यावर काय संकट आहे? हे जाणून घेतलंय मी. मी शेतकऱ्याच्या मांडावर जातो. शेतकऱ्याला मी दिलासा देतो, की चला आपण काहीतरी करू. शेतकऱ्याला सांगत असतो, की बाबा या योजनेतून ट्रॅक्टर मिळतं, 1.5-2 लाखाची सबसिडी मिळते. त्यानंतर कृषी सोलर पंप योजना असतील म्हटलं, शेततळ्याची योजना असेल म्हटलं, बांधकाम विहिरीची योजना असतील. मला या योजनापर्यंत तुम्ही कृषी ऑफिसपर्यंत पोहोचा. तुम्हाला कुठलीही अडचणी असतील तर मला सांगा. मी त्या ठिकाणी जातो. तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करतो आणि तुमचे प्रश्न सोडवले तर मला तुमचं पुण्य लागेल. एक शेतकरी बापाचा मला आशीर्वाद लागेल, की एक शेतकरी बापाची मी ज्या दिवशी म्हणजे न्याय द्यायचा प्रयत्न करेन, त्या दिवशी माझं जीवन सार्थक होईल. शेतकरी तर माझा अजेंडा आहे, पण विद्यार्थी सर्वप्रथम माझा अजेंडा आहे. तर शेतकऱ्या बहुतांश लोक राजकारण करतात. निवडणूक आली की शेतकरी, शेतकरी, शेतकऱ्याची कर्जमाफी करू, शेतकऱ्याचे असं करू, शेतकऱ्याचं तसं करू. काही नाही. पण मी विद्यार्थी बी सोबत घेऊन चालणार आहे. विद्यार्थ्यावर बरेचसे अन्याय होतात. माझा एक संस्था होती मेकरमधली. त्या ठिकाणी 2019 पासून तर 24 पर्यंत पोरांचे स्कॉलरशिपचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले होते. आय-एम-सीचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले होते. कमीत कमी 50-60 लाखाचा विषय होता. प्रत्येकी पोरांची फी होती. काहींची 30 होती, काहींची 50 होती, काहींची 40 होती, काहींची 10 होती. असा प्रश्न होता. मग ज्यावेळेस मी सभागृहात होतो, मग तिथं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रसाद लोढा साहेब त्या ठिकाणी आले. मग योगायोगाने त्यांची भेट झाली. मग त्यांनी विचारलं, की औद्योगिक प्रशिक्षण संस्था याबद्दल कोणाला नॉलेज आहे का? मी ताटकन हातवरी केला. म्हणलं, सर. म्हणे, बोला. नमस्कार घातला त्यांना. म्हणलं, सर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुलढाणा जिल्हा आणि मेकर तालुका या ठिकाणी असा असा विषय आहे. म्हटलं, सर. सरांना सांगितलं, की सर असा विषय आहे, तर विद्यार्थ्यावर अन्याय होते, विद्यार्थ्याचं सध्या. मग सरांनी सांगितलं, अरे बाबा, आताच माझ्या कानावर आलं, याच्या आधी माझ्या कानावर नाही. तू बरं झालं मला सांगितलं. मला बाजूला येऊन भेट कार्यक्रम झाल्यानंतर सरांनी सांगितलं, की 1 महिन्याच्या आत तुझा प्रश्न मोकळा करतो. त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना दिलासा घेतला. माझा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना माझं स्टेटस ठेवलं. 416 औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रातल्या जेवढ्या असतील तेवढ्या संस्थेला माझ्या नावाने लेटर गेलं, की असा कुठलाही प्रकार आपल्या महाराष्ट्राच्या शाखेमध्ये होत असेल, संस्थेमध्ये होत असेल, त्यांना ताबडतोब व्यवस्थित करा. हा माझा पहिला लढा होता विद्यार्थ्यांसाठी आणि मजबूत लढा होता आणि तो थोडा सक्सेसफुलही झाला. त्यानंतर मग विद्यार्थी मला कॉल करायचे, दादा आमचा विषय असा आहे, भाऊ आमचा विषय असा आहे. मग मी त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी लढा द्यायचो. मग तहसीलदाराला निवेदन द्यायचं, एस-डी-ओ साहेबांना निवेदन द्यायचं, पोलीस स्टेशनला निवेदन द्यायचं, दारूबंदी असो, व्यसनमुक्ती असो, या ठिकाणी मी त्यानंतर आपले अनाथ आश्रम असतील त्या ठिकाणी मी योगदान करतो. माझा मित्र आहे पवन सरकटे म्हणून आहे. आम्ही एक संकल्पना तयार केली, शिवशंभू सेवा संकल्प. तसा योगीराज निकस माझा सुद्धा मित्र, तो बी माझ्या संकल्पनेत सामील आहे. आम्ही असं ठरवलं, की तुम्हाला कुठलीही अडचण आली 24 तासामध्ये किंवा आता रात्री बेरात्री कधी अडचण आली, हॉस्पिटल जे असो, आर्थिक असो, कुठलीही अडचण असो, आम्ही तुमची परिपूर्ण सोडवायचा प्रयत्न करू. पण आम्ही तुम्हाला ₹1 देणार नाही, आर्थिक मदत तुम्हाला करणार नाही. आम्ही त्याच्यावर तुम्हाला सल्ला देऊ, त्यावर तुम्हाला उपाय देऊ, पण त्यावर आम्ही रुपया देणार नाही तुम्हाला. तुम्हाला हॉस्पिटलची अडचण असेल, तुम्हाला जेवायला डब्बा नसेल, तुम्हाला ॲम्ब्युलन्स लागत नसेल, कोणी त्रास देत असेल, डॉक्टर खूप पैसे मागत असतील, आम्हाला कळवा. आम्ही प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावू आणि त्या ठिकाणी आमचा नंबर वगैरे आहे. शिवशंभू सेवा संकल्प
आणि आम्ही त्या ठिकाणी आमचा कुठलाही सहकारी ताबडतोब देईन आणि तुमचा तिथं मार्ग मोकळा करेल. आणि त्यानंतर पुन्हा अनाथ आश्रम असतील यांना जुने पुराणे कपडे गोळा करून तिथपर्यंत पोहोचवायचं काम सुद्धा आम्ही शंभू सेवा संकल्पाच्या वतीनं करतो. आणि त्यानंतर आम्ही असं बी डिसिजन घेतलं होतं की रात्री बेरात्री ज्या आपल्या आईबहिणी असतात की ज्यावेळेस त्यांची एखादी गाडी हुकती, कुठेतरी त्यांना उशीर होतो येण्यासाठी, रात्री बेरात्री रस्त्यावर चालतात, की त्यांच्यापर्यंत आम्हाला मेसेज पोहोचवायचा हा, की फक्त तुम्ही आमच्या शिवशंभू सेवा संकल्पाला एक मिस कॉल द्या. तिथं आमचा कुठलाही एक माणूस येईल, कुठलाही एक सहकारी येईल, कुठलाही एक मित्र येईल, कुठलाही कार्यकर्ता येईल, तो येईल आणि तुम्हाला तिथं मदत करेल.